पिछले कुछ अरसे से नांदेड़ ज़िले में जराइम बढ़ते जा रहे हैं। मंगल के रोज़ मोटरसाइकिल पर जा रहे एक शख्स को अगवा करके निहायत बेरहमी के साथ मारपीट की गई और इसे लूट लिया गया। अर्धापुर पुलिस स्टेशन हुदूद में वाक़े एडगांव शक्कर कारखाना रोड पर यह वारदात अंजाम दी गई। तफसीलात के मुताबिक शहर के इतवारा इलाके के साकिन नंद किशोर कस्तूरकर मंगल के रोज़ रात में अपने एक दोस्त के साथ खाना खाने के लिए अर्धापुर गए हुए थे। रात 12 बजे के करीब कस्तूरकर मोटरसाइकिल पर घर लौट रहे थे। इस दौरान पीछे से कार में आए 4 नामालूम मुलजमीन ने कस्तूरकर को रोककर पिस्तौल की धाक बताई और पैसों की लूट के लिए तकरीबन 5 घंटे इन्हें बेरहमी से पीटा। मुलजमीन पर पिस्तौल से फायरिंग करने का इल्ज़ाम भी कस्तूरकर ने लगाया है। कस्तूरकर के जिस्म पर मारपीट के निशाना साफ तौर पर देखे जा सकते हैं। इस दौरान 10,40,000 रुपये वसूल करने के बाद ही मुलजमीन ने इन्हें छोड़ा। जानलेवा हमला होने के बावजूद पुलिस ने मुलजमीन के खिलाफ सिर्फ मारपीट से मुतालिक आम दफात के तहत ही मुकदमा दर्ज किया है। इस तरह का भी इल्ज़ाम कस्तूरकर ने लगाया है। इस मामले में कस्तूरकर ने पुलिस से ये मांग की है कि मुलजमीन के खिलाफ अगवा करने से मुतालिक मुकदमा दर्ज किया जाए और उन्हें फौरी गिरफ्तार किया जाए। माझं नाव नंदकिशोर तुळशीराम कस्तूरकर, मी राहणार इतवारा चोपाळा नांदेड। आम्ही जेवायला भोकरफाटा इथं गेलतो आणि तिथं आमचे काही आमचं जेवण झाल्यानंतर पाऊस चालू झाला तर आम्ही तिथं अडकलो पावसामध्ये। आम्ही गेलो टू व्हीलरवर। नंतर आमचे मित्र आले, कंपनी वाढली, मग तिथं आमचे काही सहकारी मित्र आले, 7-8 जण होते ते। मग तिथून आम्ही रात्री 2:00च्या दरम्यान नांदेडकडे रवाना झालो। रवाना झाल्यानंतर आम्हाला मध्यस्थी स्कॉर्पिओ गाडीनं बाबा पेट्रोलच्या जरा पुढं अडवलं आणि आम्हाला चाकूचा आणि पिस्तूलचा धाक दाखवून गाडीत बसवलं आणि जवळपास भाऊराव सावकार कारखान्याच्या मध्ये नेलं आणि 2 तास मारहाण केली, जब्बर मारहाण केली। त्याच्यामध्ये चाकूचा वार होता आणि चाकूचा वार आणि बाकी लाकडानं पट्ट्यानं मारलं आणि 5 लोक होते, अज्ञान होते, चेहऱ्यावर त्यांच्या मांस वगैरे सगळं लावलेलं होतं। आणि जेव्हा मारहाण झाल्यानंतर पैशाची मागणी करू लागले, 30 लाख रुपये दे, तुझ्याकडं पैसे आहेत असं म्हणू लागले आणि मारहाण करू लागले। नंतर काय केलं त्यानं, मग सकाळ होऊ लागली तर तुला आता जीव मारतो म्हणून फायरिंग पायावर केली, खाली उतरून गाडीच्या फायरिंग पायावर केली। तर मग मला भीती पायी आणि माझा जीवाच्या ह्याच्यामध्ये त्यानं आकडला 10 लाख दे म्हणून फोन लावले। म्हणजे दोन्ही मोबाईल काढून घेतले, पत्नीला फोन लावले, पैसे मागून घेतले। माझ्या पत्नीनं भावाला फोन लावून पैसे आसनाच्या ब्रिजपर्यंत या म्हणून सांगितले। त्याच्यामध्ये आमचीच मोटरसायकल वापरल्यानंतर माझ्या भावानं कन्फर्म पैसे देण्याचं नकार दिल्यास तर मग नंतर गाडीचा नंबर सांगा लावले त्यानं फोन लावून आणि माझ्या भावाने त्यांना पैसे दिलेत आणि त्याच्यामध्ये ते एकाचे फोटो पाठीमागून घेतलेले आहेत त्या गाडीवर बसलेल्याची। आणि मग नंतर त्यानं तिथं मला सांगितलं, बाबा ही घटना कोणाला सांगू नको, याच्यानंतर तुला काही करणार। पण नंतर उतरताना सांगितल्यानंतर मुलाला जर पोलीसमध्ये गेलास तर मुलाला तुला जीव मारता, गोळीनं तुला तर मारता, तुझ्या मुलालाही मारता असं सांगितल्यानंतर मी जरा भिवून 2-4 घंटे घरी गेलो, विचार केलो। नंतर LCP ऑफिसमध्ये SP जवळ गेलो तर LC ऑफिसमध्ये त्याची नोंद त्यांना सांगितली। त्यानं सांगितलं अर्धापूर पोलीस स्टेशनला जा, तिथं तक्रार नोंदवा। पण तिथं गेल्यानंतर मला काही समाधानी न तितकं काही मला वाटलं नाही त्याने केलेत म्हणून। आमची मागणी एवढीच आहे, ज्या लोकांना आमच्यावर अत्याचार केला त्याच्यावर रॉबरीचा गुन्हा दाखल व्हावा आणि जर झाला नाही तर मी कोर्टामध्ये समक्ष जाऊन त्याच्यावर कारवाई करा म्हणून अशी मागणी आहे माझी। आणि प्रशासनाला एवढंच विनंती आहे की जल्द से जल्दी कारवाई करून आपल्याला न्याय मिळावा।